नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करियर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुमचे मनापासून स्वागत करते। नीटचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक घरात एकच वातावरण असते। थोडी आशा, थोडी भीती, थोडा गोंधळ। MBBS मिळेल का? नाही मिळालं तर काय? BAMS, BHMS, BPT किंवा BDS यापैकी नेमकं काय योग्य ठरेल? पालकांनो, हे प्रश्न मनात येणं चुकीचं नाही, पण या प्रश्नांची उत्तरं कट ऑफ लिस्टमध्ये मिळत नाहीत आणि म्हणूनच आज अनेक विद्यार्थी चुकीच्या निर्णयामुळे करिअरमध्ये अडकलेले आपण पाहतो। मी तुम्हाला आज एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छिते की मेडिकल करिअरचा योग्य निर्णय हा फक्त मार्क्सवर ठरत नाही, तर तो ठरतो 3 मजबूत पायांवर। पहिला पाया म्हणजे विद्यार्थ्याची आवड आणि मानसिक जुळवणूक। दुसरा पाया म्हणजे विद्यार्थ्याचे प्रत्यक्ष गुण आणि शैक्षणिक वास्तव। आणि तिसरा पण तितकाच महत्त्वाचा पाया म्हणजे पालकांची आर्थिक क्षमता म्हणजेच बजेट। तर या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला नाही तर विद्यार्थी डॉक्टर झाला तरी समाधानी राहत नाही आणि पालकांवर आर्थिक मानसिक ताण येतो। विद्यार्थ्यांना थोडं स्वतःला विचारा, तुम्हाला ताणाखाली काम करायला आवडेल का? रात्रीची ड्युटी, इमर्जन्सी, ICU चालेल का? की तुम्हाला शांतपणे रुग्णाचे ऐकून वेळ देऊन उपचार करायला आवडेल? की हाताने अचूक काम की रिहॅबिलिटेशन आणि फिजिओथेरपीमध्ये रस आहे? पालकांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न, आपण निर्णय घेतो तो मुलाच्या स्वभावानुसार की समाजाच्या अपेक्षेनुसार? मार्क्स बाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मार्क्स कमी असणं म्हणजे अपयश नाही। मार्क्स फक्त एवढंच सांगतात की कोणते दरवाजे सहज उघडतील आणि कोणते दरवाजे योग्य स्ट्रॅटेजीने उघडावे लागतील। आम्ही अनेक विद्यार्थी पाहिले आहेत की जे 450 ते 480 मार्क्स असूनही योग्य कोर्स निवडून आज यशस्वी डॉक्टर झालेले आहेत। म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो, मार्क्स दिशा दाखवतात पण भविष्य ठरवत नाहीत। आणि आता अत्यंत तिसरा संवेदनशील मुद्दा, बजेट। प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी सर्वोत्तम करू इच्छितो, पण संपूर्ण कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली टाकून घेतलेला निर्णय पुढे जाऊन विद्यार्थ्यालाही मानसिक ताण देऊ शकतो। म्हणूनच करिअरचा निर्णय घेताना आपल्यासाठी काय परवडणार आहे हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही, तर ते शहाणपणाचं लक्षण आहे। याच सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग तर्फे आम्ही एक अत्याधुनिक, शास्त्रीय आणि 100 गुणांची ॲडव्हान्स मेडिकल गायडन्स टेस्ट तयार केली आहे। आता पालकांच्या मनात प्रश्न येतो की टेस्ट वेगळं काय काम करते? पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, ही टेस्ट 3 स्पष्ट भागांमध्ये विभागलेली आहे। पहिला भाग विद्यार्थ्याची आवड आणि मानसिक क्षमता तपासतो। विद्यार्थ्याला ताण सहन होतो का? तो संयमी आहे का? रुग्णांशी संवाद साधायला त्याला आवडतं का? की वेगवान निर्णय घेणं त्याला जास्त सूट होतं? या सगळ्या गोष्टी या भागातून समोर येतात। दुसरा भाग आहे विद्यार्थ्याची क्षमता आणि शैक्षणिक वास्तव। यामध्ये विद्यार्थ्याची कौशल्ये, हाताचं कौशल्य, निरीक्षण शक्ती, संयम, या नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आणि त्याचे प्रत्यक्ष नीट किंवा शैक्षणिक गुण या दोन्हींचा एकत्रित विचार केला जातो। यातून कोणता कोर्स व्यवहार्य आहे हे स्पष्ट होतं। आणि तिसरा भाग आहे पालकांची आर्थिक क्षमता, बजेट रियालिटी। हा भाग कुणाला कमी जास्त ठरवण्यासाठी नाही, तर आर्थिक ताण न घेता योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणारा आहे। या तिन्ही भागांचे गुण एकत्रित करून 100 पैकी एकूण गुण तयार होतात। हा स्कोर कोणताही शिक्का मारत नाही, पण तो स्पष्टपणे दाखवतो की MBBS, BAMS, BDS, BHMS किंवा BPT यापैकी कोणता मार्ग त्या विद्यार्थ्यांसाठी अधिक योग्य ठरू शकतो। आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही टेस्ट अंतिम निर्णय देत नाही, ती दिशा दाखवते। म्हणूनच या टेस्ट नंतर सविस्तर काउन्सिलिंग घेणं अत्यावश्यक आहे। आमच्या विरारमधील काउन्सिलिंग सेंटरमध्ये आम्ही हा रिपोर्ट पालकांना आणि विद्यार्थ्यांना सविस्तर आणि शांतपणे समजावून सांगतो आणि कोणताही दबाव न घेता योग्य मेडिकल दिशा ठरवायला मदत करतो। पालकांनो, चुकीचा निर्णय 1 वर्ष वाया घालवतो, पण योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य घडवतो। म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलाची खरी क्षमता समजून घ्यायची असेल, त्याच्या मार्क्सनुसार आणि त्याच्या बजेटनुसार योग्य मेडिकल मार्ग ठरवायचा असेल, तर आमच्या ॲडव्हान्स करिअर गायडन्स टेस्टसाठी आमच्या काउन्सिलिंग सेंटरशी नक्की संपर्क साधा। खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा प्रत्यक्ष विरार ऑफिसला भेट द्या। हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचायला हवा, म्हणून लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।